सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या दिवाळीमध्ये ज्या पण महिला प्रेग्नंट आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाचा विषय मी घेऊन आली आहे. तो म्हणजे तुम्ही प्रेग्नंट असताना दिवाळीमध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं, जर दिवाळी निमित्त तुम्हाला प्रवास करायचा असेल, तुमच्या गावी जायचं असेल तर तुमच्या डॉक्टरांशी आधी कन्सल्ट करा. जसं की तुमची जर प्लासेंटा खाली असेल, तुमच्या आधी गर्भपात झालेले असतील किंवा तुमचा बीपी किंवा शुगर वाढलेला असेल, अशी तुमची हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तर शक्यतो तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या ठिकाणाहून गावी जाण्यापेक्षा तुमच्याच घरच्या लोकांना तुमच्याकडे बोलवा आणि तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट केल्याशिवाय प्रवास करू नका. नंतर घरातली साफसफाई. आता घरातल्या साफसफाईमध्ये तुम्ही नक्कीच हातभार लावू शकता. जर तुमची प्रेग्नन्सी विशेष हाय रिस्क नसेल, लो रिस्क असेल तर तुम्ही थोडीफार साफसफाई किंवा सजावटीची कामं नक्कीच करू शकता. पण एकटीच्या जीवावरती पूर्ण घराची साफसफाई करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की प्रेग्नन्सी मधल्या प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनमुळे तुमचे स्नायू, तुमचे जॉईंट्स थोडेसे लूज पडलेले असतात. त्यामुळे खूप जड ओझ्याची कामं करणं, जड बेड सरकवणं किंवा स्टूलवर उभं राहून कामं करणं हे तुम्हाला घातक ठरू शकतं. फ्रॅक्चर वगैरे सुद्धा होऊ शकतं, करक भरू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक काम करणं आवश्यक आहे. त्यानंतर दिवाळीचा फराळ. आता दिवाळीच्या फराळामध्ये खायला हरकत नाहीये, परंतु शक्यतो घरी बनवलेला साजूक तुपातला, कमी मैदा किंवा बेसन असलेलेच पदार्थ शक्यतो तुम्ही खा. नंतर हे पदार्थ शक्यतो तुम्ही ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये खाण्याचा प्रयत्न करा. रात्री जर फराळ खाल्ला, म्हणजे बेसनाचे, मैद्याचे पदार्थ, चकलीचे व चिवडा हे जर तुम्ही रात्री खाल्लं तर थोडं पचायला तुम्हाला जड जाऊ शकतं. फराळाचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आता चौथी म्हणजे फटाके. आता फटाक्यांच्या धुरामुळे आणि आवाजामुळे प्रेग्नंट महिलांना त्रास होतो बऱ्याच वेळा, कारण की धुरामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. फटाक्यांच्या आवाजामुळे डायरेक्टली बाळावरती परिणाम नाही झाला तरी सुद्धा तुमचं डोकं दुखणं किंवा बीपी वाढणं या गोष्टी घडू शकतात. आणि त्यामुळे शक्यतो जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर गॅलरीमध्ये उभं राहून किंवा अंगणात दूर उभं राहूनच तुम्ही फटाक्यांचा आनंद घेऊ शकता. आणि अशा प्रकारे या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमची दिवाळी एन्जॉय करू शकता. धन्यवाद.